पुणे ते यवतमाळ या खासगी ट्रॅव्हलच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात। सकाळी 6च्या सुमारास घडला अपघात। अपघातात 18 प्रवासी जखमी, लहान बाळाची प्रकृती चिंताजनक। अपघातातील जखमींना जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पुणे ते यवतमाळ या खासगी ट्रॅव्हलच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात झालाय। आज सकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली असून यात 18 प्रवासी जखमी झाले तर लहान बाळाची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातातील 5 ते 6 जखमींना सिंदखेड राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 ते 12 जखमींना जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। जखमीमध्ये लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर गंभीर दुखापत झाली आहे। दरम्यान चिंतामणी ट्रॅव्हलच्या चालकाला गाडी चालवताना डुलकी आली, त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात घडल्याची माहिती आहे। चालकाला डुलकी आल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि सदर ट्रॅव्हल्सने 2 ते 3 पलटी खाल्ली आणि त्यामध्ये प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याचं अपघातातील जखमींना म्हटलंय। दरम्यान जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार चालू असलेल्यांपैकी 4 जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे। आज सकाळी ठीक 6च्या दरम्यान जालना सिंदखेड राजा रोडवरती सिंदखेड राजा जवळील सावखेड तेजन नजदीक चिंतामणी एक नावाची लक्झरी बस पलटी झाल्याचा निरोप आला। नाव नक्की माहीत नाही, पण त्यामध्ये 18 ते 20 लोक जखमी झाले आणि ते ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे उपचारासाठी नेले आणि ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथून जवळपास 8 ते 10 रुग्ण जिल्हा रुग्णालय जालना या ठिकाणी संदर्भित केले आणि आमच्या अपघात विभागामध्ये सर्व रुग्णांना आमच्या स्पेशालिस्ट सर्जन ऑर्थोपेडिशियन यांनी व्यवस्थित त्यांचा तपासणी करून उपचार केला, परंतु त्यापैकी सुद्धा 4 रुग्ण हे गंभीर असल्याचे निदर्शनास आले तर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेले आहे। बाकी जे 5-6 रुग्ण आहेत त्यांची या ठिकाणी व्यवस्थित उपचार त्यांचे या ठिकाणी चालू आहेत। काय नाव सर? मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना।